नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 87. एक चिंतन संकलन भाग 87. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही असल्याचे ज्ञान जेव्हा नसते, तेव्हा तुमचे असलेले जग पण नसते. जगातील सर्व वस्तू जाणीवेच्या रंगाने रंगविलेल्या आहेत. तुमच्या असणेपणाच्या जाणीवेत सर्व वस्तू उद्भवतात आणि मावळतात सुद्धा. जागृतावस्था जी सध्या आपण आपली समजतो, ती पण केवळ अनेक कल्पनापैकी एक कल्पना आहे आणि म्हणूनच ती जागृत स्वप्नावस्था अशी आहे. त्यामुळे मी जागा आहे हे म्हणणे पण एक कल्पनाच आहे. म्हणजेच अजून पूर्ण जागेपण आले नाही. असे पूर्ण जागेपण येण्यासाठी तुमचे जे असलेपण ज्यामुळे कळणे शक्य झाले त्याकडे लक्ष द्या. पूर्ण जागेपण येण्यासाठी तुमचे जे असणेपण ज्यामुळे कळणे शक्य झाले त्याकडे लक्ष द्या. तुम्ही असल्याच्या या जाणीवेला बिगर अवयवांनी पकडून ठेवा. मग तुम्हाला कळेल की काया तुम्ही नसून काया तुमच्यात आहे. जगात तुम्ही नसून जग तुमच्यात आहे. आपणच केवळ शुद्ध असणेपणाने आहोत हे सदैव सांभाळून ठेवणे म्हणजेच जप. श्री निसर्गदत्त महाराज असे म्हणतात की आपणच केवळ शुद्ध असणेपणाने आहोत हे सदैव सांभाळून ठेवणे म्हणजेच जप. याच जपात तुम्ही राहा किंवा हेच तुम्ही जपत राहा. या जपानेच निश्चय दृढ होईल. ते तू आहेस हे उघड होईल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तसं पाहिलं तर परमार्थ हा सगळ्यात सोपा आहे. कारण इथे काहीच करावे लागत नाही किंवा काहीच धरावे लागत नाही, काहीच सोडावे लागत नाही. पण हे सोपे असूनही जर नाही जमले तर मग मात्र अपार कष्ट करूनही परमार्थ कवडीचाही साधणार नाही. फक्त ते तू आहेस इतकेच लक्षात ठेवणे हेच या अद्वैत भक्तीचे मुख्य वर्म आहे. या स्वरूप प्राप्तीनंतर हे माझे, ही माझी काया, हे माझे जग, हे माझे घर, ही माझी माणसे असं काही राहत नाही. स्वरूप प्राप्तीनंतर तुम्ही तुमच्या जुन्या जगात असलात तरी त्याचा व तुमचा आता काही संबंध राहत नाही व सध्याच्या जगातील कशाशीही विरोध सुद्धा तुमचा राहत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही झोपी जाता तेव्हा तुम्ही झोपच असता. तुम्ही वेगळे आणि गाढ झोप वेगळी असे काही नाही. तुम्ही वेगळे आणि तुमची गाढ झोप वेगळी असे काही नाही. ही गाढ झोप जेव्हा जागी होते तेव्हा तुम्ही असण्याची जाणीव पण जागते. ही
गाढ झोप जेव्हा जागी होते तेव्हा तुमच्या असण्याची जाणीव पण जागते व एका क्षणात अखिल ब्रह्मांड ती जाणीव प्रसवते. गाढ झोपेत तुम्ही शुद्ध अज्ञान म्हणून असता. गाढ झोपेत तुम्ही, ज्याला सुषुप्ती म्हणतात, गाढ झोपेत तुम्ही शुद्ध अज्ञान म्हणूनच असता. इथे असता शब्द फार महत्वाचा आहे. इथे असता हा शब्द फार महत्वाचा आहे. या अशा शुद्ध अज्ञानाचा पण निश्चय करावा लागतो. या अशा शुद्ध अज्ञानाचा पण निश्चय करावा लागतो. शुद्ध अज्ञान म्हणजेच गाढ झोप. पण या गाढ झोपेतून जागच आली नाही तर जगाचे काय, देहाचे काय? तुम्ही जे जागेपणी असता तेच गाढ झोपेतही असता. म्हणजे ज्ञानच शुद्ध अज्ञान होते. तुम्ही जे जागेपणी असता तेच गाढ झोपेतही असता. म्हणजे ज्ञानच शुद्ध अज्ञान होते. ज्ञानच शुद्ध अज्ञान होते म्हणजे काय? आता मी सध्या स्वतःला जो अमुक तमुक आहो असे म्हणतो ते जागे झालेले अज्ञान होय. ते जागे झालेले अज्ञान होय. तुम्हाला असं वाटते काय? तुम्हाला असं वाटते काय? तुम्ही शोधा आणि स्वतः करता तपासा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की कोणतेही स्मरण हे केवळ त्या आधीच्या होणाऱ्या स्फुरणामुळेच निर्माण होते. कोणतेही स्मरण हे केवळ त्या आधीच्या असणाऱ्या स्फुरणामुळेच निर्माण होते. ते स्फुरण अवांछितपणे म्हणजे तुम्ही इच्छा केली नाही तरी, ते स्फुरण अवांछितपणे म्हणजे तुम्ही इच्छा केली नाही तरी तुमच्याकडे तुम्हीच असण्याचे जे शुद्ध असलेपण आले आहे त्याच शुद्ध असलेपणाचे श्रद्धेने रक्षण करा. त्याच शुद्ध असलेपणाचे श्रद्धेने रक्षण करा. त्याचे पूजन करा. हे शुद्ध असलेपण आपण मानलेले नाही. हे जे शुद्ध असणेपण आहे ते आपण मानलेले नाही. ते शुद्ध असणेपण कुठल्याही तऱ्हेचा बिलीफ नाही, कुठल्याही तऱ्हेची इमेज नाही, ट्रॅडिशन नाही, कुणी आपल्याला ते माना असे म्हटले नाही. ते इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज या प्रकाराचे पण नाही. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मनुष्यच काय, किडा मुंगीपासून सर्वच पेशींना, प्राणी वनस्पती सृष्टीला मुग्धावस्थेत का होईना अनुभव हा आहेच. परत पुनरावृत्ती जरी असली तरी सांगावे वाटते. प्रेम आणि श्रद्धा किंवा भक्ती म्हणजे आपणाबद्दलची आवड. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. ही आवड म्हणजेच आत्मप्रेम. ही आवड म्हणजेच निजसुख. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही असल्याची श्रद्धा ही जणू परमात्म्याची मंगलमूर्ती आहे, शुद्ध ज्ञानमूर्ती आहे. देहाची ओळख याच आत्मश्रद्धेतून होत आहे. राम, कृष्ण, शिव इत्यादी जी नावे आहेत ती याच आत्मश्रद्धेची, ती याच आत्मप्रेमाची आहे. म्हणूनच आज आहे उद्या नाही अशा देहश्रद्धेचे पूजन बंद करा. देहाचा, देह भावनेचा उपयोग आता
आत्मश्रद्धेचे पोषण करण्याकरताच करा. आत्मश्रद्धेचे पोषण करण्याकरताच करा. देहातून येणारा आपण असल्याचा वास, देहातून येणारा आपणच शुद्धपणे आहो, आपण असल्याचा हा जो वास आहे, हा वास वासुदेव समजा. देहश्रद्धेने वागवणाऱ्याचा निश्चय, देहश्रद्धेने वागणाऱ्याचा निश्चय हा केवळ मृत्यूपर्यंतच टिकतो. निरनिराळ्या श्रद्धेमुळे तुम्ही तसे वागता, तसे बनता. श्रद्धेचा हा केवढा प्रताप आहे बरं. पण म्हणून निरनिराळ्या वेगवेगळ्या श्रद्धेला तुम्ही चिटकून बसू नका. त्यामुळे तुम्ही फक्त संकुचित व्हाल, त्यामुळे तुम्ही फक्त मर्यादित व्हाल. म्हणून आत्मश्रद्धेलाच चिटकून राहा, आत्मश्रद्धेलाच घट्ट धरा. ह्या आत्मश्रद्धेला, ह्या आत्मप्रकाशाला अंत आहे काय? अर्थात नाही. कारण तुमच्यात आहे तसाच इतर प्राणी सृष्टीत, वनस्पती सृष्टीत हा आत्मप्रकाश आहेच. एक फुल कोमजले तरी सुगंध म्हणून तो इतर टवटवीत फुलाच तोच सुगंध आहे. फूल कोमजले, मातीत मिसळले, पण सुगंध तसाच्या तसा. फक्त माध्यम नवीन मिळाले. कालांतराने हे मिळालेले माध्यम पण जाईल. दुसरे माध्यम येईल, तिसरे माध्यम येईल, पण सर्व काळी, सर्व ठिकाणी सुगंध म्हणून जे काही आहे ते मात्र सुगंध म्हणून सुगंधच आहे. तसाच आपण आहो हा असणेपणा, तसाच आपण आहो हा असणेपणा नित्य व नित्य प्राप्त आहे. म्हणूनच तो कालातीत आहे. तो वैयक्तिक असा कधीच कुणाचा नाही व भूतकाळात पण कोणाचा नव्हता, भविष्य काळात पण कोणाचा राहणार नाही. तो कालातीत म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे, जन्म मृत्यूच्या पार आहे. त्याचा जन्म झाला असेही म्हणता येत नाही, किंवा तो संपला असेही म्हणता येत नाही. कारण तो सदैव या ना त्या काळी, या ना त्या माध्यमात हजरच आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की ढिगभर फुले कोमजली तरी सुगंध हा सुगंधपणाने आहेच, तरी सुगंध हा सुगंधपणाने आहेच. समजा पृथ्वीवरची सगळीच्या सगळी फुले कोमजली, पृथ्वीवरची सगळीच्या सगळी फुले कोमजली तरी सुगंध हा सुगंधपणाने अज्ञातात बीजावस्थेत राहून संधी मिळताच उमलणाऱ्या प्रत्येक फुलांच्या ताटव्यामध्ये तसाच त्याच सुगंधपणाने हजर होतो. समजा पृथ्वीवरची सगळीच्या सगळी फुले कोमजली तरी सुगंध हा सुगंधपणाने अज्ञातात बीजावस्थेत असून तो संधी मिळताच परत उमलणाऱ्या प्रत्येक फुलांच्या ताटव्यामध्ये तसा त्याच सुगंधपणे हजर होतो. भगवंताचे भगवंतपण हे असेच आहे असे वाटले तर तुम्ही म्हणा. अवघे आहे ते फक्त सगुण ब्रह्म, अवघे आहे ते सगुण ब्रह्म.
व हे ज्याच्यात सामावते ती आहे बीजावस्था. बीजावस्था हे ज्याच्यात सामावते बीजावस्थेत असते ते होय निर्गुण ब्रह्म. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ते तू आहेस किंवा तू ते आहेस. ते तू आहेस किंवा तू ते आहेस म्हणजेच काय? सिंधू बिंदू आहे म्हणजेच बिंदू सिंधू आहेच. आपल्याला अजून काय पाहिजे? श्रीचरण, गुरुचरण, हरिचरण यांची हालचाल म्हणजेच तुमचीच हालचाल होय. भगवंताचे भगवंतपण तुमच्या ठिकाणी अशाच प्रकारे हालचाल करत आहे. मी तेच आहे, मी तेच आहे, आय एम दॅट हा महामंत्र उच्चारताच, या मंत्राने त्याला हाक मारताच, आवाहन करताच ते सदैव प्रगटच आहे हे तुम्हाला कळेल. श्री निसर्गदत्त महाराज इथे फार छान दृष्टांत देतात. समजा तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली हे कळले. नुसते कळले तरी तुम्हाला अतिशय आनंद होतो. मग जर 10 लाख हाती पडले तर मग आनंदाला पारावारच उरणार नाही. चला आता मी श्रीमंत झालो. हा जो तुमच्यात बदल झाला तो किती वेळात झाला? अर्थात क्षणार्धात. असं म्हणतात, राजा जनकाला जे ज्ञान प्राप्त झाले ते असेच एका क्षणार्धात झाले. घोड्यावर बसण्याकरता एक पाय रिकेबीत ठेवला आणि दुसरा उचलून पाठीवरून दुसऱ्या रिबिकीत ठेवण्यासाठी पाय उंच केला. तितक्याच वेळात राजा जनकाला ज्ञान झाले असे म्हणतात. एखाद्या अंधाऱ्या गुहेतील हजारो शेकडो वर्षापूर्वीचा अंधकार लहानशी आगपेटीची काडी उगाळताच त्या काडीच्या प्रकाशात तो अंधकार क्षणार्धात संपतो. हा असा बदल किती वेळात झाला? अर्थात एका क्षणात झाला. लॉटरीची बातमी ऐकली, ऐकताच बदल झाला. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण शुद्ध असणेपणाने आहोत ही आत्मश्रद्धा तुझ्यात लगेच बदल आणेल. तुझ्यामध्ये लगेच बदल आणेल व ती श्रद्धाच मग तुझे आचरण कसे ते ठरवेल. तुला काहीच करायचे नाही, तुला काहीच ठरवायचे नाही. तू काहीच न ठरवता ती श्रद्धाच आपणहून योग्य तशीच तुझ्याकडून वागणी करून घेईल. इथे नुसती श्रद्धा जागृत ठेवणे इतकेच तुझे काम आहे. वागणूक कशी ठेवावी हे नव्हे. आत्मश्रद्धेचा विषय देह म्हणजे केवळ मढे. देह म्हणजे केवळ मढे. या मढ्याचे वारसदार होऊ नका. तुमच्या योग्यतेची जाणीव जशी जशी होईल तशी तशी तुमची वागणूक ही आपोआप बदलेल, आपोआप सुधरेल. मुद्दाम काही करावे लागणार नाही. यालाच जे कृष्णमूर्ती सीइंग इज डुईंग म्हणतात. देअर इज नो गॅप बिटवीन सीइंग अँड डुईंग. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जगण्याकरता जगा. मरणे आपल्याला माहीतच नाही. तो आपला फर्स्ट हँड असा अनुभव पण नाही. सध्या केवळ तो कल्पनेतच आहे. तो मृत्यू जेव्हा येईल तेव्हा येईल. आजच त्याच्या
आजच त्याचा इतका धसका का म्हणून घ्यावा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की ब्रह्म असे आहे, ब्रह्म तसे आहे, असे तुम्ही ऐकता, वाचता किंवा तुम्हाला ऐकविले जाते, पण तुम्हीच ते आहात या गुरुवचनाकडे मात्र तुम्ही साफ दुर्लक्ष करता. म्हणूनच सद्गुरु वचनाला दृढ करा, चिटकून असा, मग बाकी सारी साधने गौण राहतील. मग ती गौण साधने करा अथवा नका करू. नमस्कार.